Yeah, came through flexing cause they know I got the sauce. Got the presence on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping. Yeah, I'm country boy stepping. Country boy stepping. Yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me. Rockin' boots and white tee. Designer on my cuff. चला जेवण झालं. हे बघा कृष्णा पंजाबी धाबा. ह्या धाब्यामध्ये आपला एक मराठी माणूस आहे. तिथे मस्तपैकी आपण नाश्ता केला आणि ह्या भाऊंना, चला भाऊ येतो, ह्या भाऊंना भेटायचं इथे आल्यानंतर. वाव काय दिसत आहेत बघा ना. आता असं वाटतं एकदम जवळ आलो आम्ही. हे बघा, हा बघा समोर बर्फाचा डोंगर मधला बघा. हा क्या बात आहे भाई, काय वेगळंच वाटतं यार इथे. फक्त ह्यांना सांभाळलं पाहिजे. बघा हे कसले टर्न घेतात बघा, घाप गुप घाप गुप. गाडी काय माहित नाही, बाईक पिकअप पकडत नाही माझी. फोर्थ वर तर चढतच नाही जास्तीत जास्त, थर्ड नाही तर मग लास्ट सेकंड. मोठा आहे काय, छोटा वाटतो ना जरा. पण नशीब बरं लक्ष गेलं. सकाळचे नाही झाले, दुपारचे 12:07 झाली आहेत आणि आम्ही आता श्रीनगरला आहोत. खूप मोठी स्टोरी आहे पण आता नाही सांगत, लेहला पोचल्यानंतर सांगतो का लेट झाला वगैरे. आता आम्ही निघतो, पण निघायच्या अगोदर खिळा गेला आहे टायरमध्ये. आपल्या नितीन भाऊंना दिसला, नशीब मी बघितलंच नाही, हवा भरत होतो तेव्हा दिसला. माहीत नाही आता किती मोठा आहे काय माहीत नाही, पण आपला पंक्चर किट होतं. आता राजभाऊ आपलं काम करतोय, पट्टापट झाला की आम्ही निघणार आहोत. आणि लेट तर झाला, खूप लेट झाला आहे. आता ट्रॅफिक वगैरे काय माहीत नाही, रोड कंडिशन कशी आहे, पण काही स्पॉट वगैरे भेटणार ते आपल्याला करत काही करून जायचंच आहे. आणि खूप लेट झालं आहे, तुम्ही बघितलात मागच्या ब्लॉगमध्ये काय परिस्थिती झाली आमची, त्यामुळे हालत खराब झाली आहे. ठीक आहे, आता क्लायमेट चेंज आहे, थंडी काल जबरदस्त होती, पण आम्ही आता अर्ध्या तासात निघू. बाकी सगळ्यांची पॅकिंग झालेलं आहे. आपला आदर्श भाऊ फक्त लवकर गेला आज, कारण त्याची मिसेस आज येते, त्यामुळे तो तिला पिकअप करायला गेला. बाकी हे आपलं आज हॉटेल होतं आणि हे आपल्या बाईक सगळ्या लोडेड झालेल्या आहेत. बाईक पण थकल्यात आणि थोडंफार आम्ही पण थकलो आहे, त्यामुळे बाईकचं उद्या काही करून काम करायचं आहे आपल्या सगळ्यांचं लेहला. त्यामुळे आता इथून निघायचं आहे. आज आपल्याला काय काय भेटेल भाऊ? जोजिला, हां, कारगिल, द्रास. ओके, हे 3 आपल्याला करत जायचं आहे. तर इथून 414 किलोमीटर दाखवत आहे, पण मॅपमध्ये ना 14 तास दाखवत आहे, सॉरी 9 तास दाखवत आहेत. आता माहीत नाही काय परिस्थिती आहे, त्यामुळे दाखवत असेल. अच्छा, बस 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 बस. कुठला आहे, कुठे गेला? बघ तिकडे बघ, तुझ्या मागे. शोप हा बघ, बराच होता रे, तरी ते छोटा होता ना. अरे ना भेटला म्हणजे बरं आलं, लक्ष गेला तुझा तिकडे. आता मी तसंच गेलो असतो चालवत. मग आता हवा भरूया काय परत? भरावीच लागणार. भरायला ना, ठीक आहे. हे बघा असं आहे, म्हणून तर लडाख जायसाठी हे सगळं इम्पॉर्टंट आहे. पंक्चर किट, हवा भरायचं सगळं. आता बघ ना हालत काय झाली असते नसलं असतं तर. खिळा होता, खिळा एवढा, खिळा टायरमध्ये. हा बघ टायरमध्ये. कसं काय मी आता ते नितीन भाऊंचा पडला लक्ष म्हणून जमलं. राज भाऊ नक्की ना का बाई, राज आहे म्हणून, नाही तर आता भारी पडलं असतं आम्हाला. काय रे, मी काढलं लगेच झालं. ओके, नाही तर बाहेर काढू लागला असतं आपल्याला.
फिरून काढा फिरून. हळूहळू काढा. खेळता आता खेळता. टाक टाक टाक. घुसव 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 घुसव. डन. ऑल ओके रायडर्स, ऑल ओके ना? निघूया चला. काय बॅटरी टाकली ना? श्रीनगरवरून फायनली आज निघतोय आम्ही गाईज. फायनली लडाख राईड स्टार्ट ब्रो. फायनली लडाख राईड स्टार्ट. काय झालं? चलो चलो. कोण आहे? चल. बाबा बाबा गरम झालं रे आता. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चलो मित्रांनो, आजपासून खास आपली म्हणजे स्टार्ट झाली. स्टार्ट लडाख राईड स्टार्ट खरी आज. म्हणजे आज धमाल येणार आहे. पण ठीक आहे, आपला थोडासा आम्हाला लेट झाला निघायला काही कारणामुळे. आणि ते कारण खूप मोठं आहे. कारण आम्ही ॲक्च्युली खूप टाईमपास करत आलो मुंबईपासून इथपर्यंत. नाहीतर आम्हाला एवढा दिवस एवढे तास लागले नसते आणि एवढं धावपळ झाली नसती. त्यामुळे काय झालं, ह्यावेळी धावपळ पण खूप झाली. राईट घे राईट घे. राईट राईट राईट. थांब मी जातो थांब जरा. हां हां हां. हां राईटलाच आहे मी. राईटलाच आहे. ये गर्मी से बाहर जाते हैं. मेरे को लगा अभी ठंडी लगेगी रे. अच्छा हुआ मैं नहीं डाला अंदर वो ठंडी वाला स्वेटर, नहीं तो और गर्मी आती होती थी. अरे चले बाबा, चल ना भावा. शी काय करतोय हा. आरामात आहे, आरामात एकदम. काम देतोय त्याला, हॉर्नच देतोय. हवा आली जरा. श्रीनगरला काल सकाळी आम्ही आलेलो, एवढी थंडी होती, आता अजिबात नाही आहे. पेट्रोल भरू आणि मग जाऊ. थोडंसं इथे जाम भेटेल श्रीनगर सोडेपर्यंत. भाई ट्रॅफिक संपत नाही रे बाबा, कंटाळा आला. तीन काय काय दाखवत नाही? ट्रॅफिक नाही दाखवत. हा ट्रॅफिक मॅपवर नाही दाखवत आहे, तेच सांगतोय ना. हा बघ हा बघ हा बघ हा बघ बघ बघ. हां तेच ना रे. नशीब ते बरं आलं, ते स्वेटर घातलं नाही तर मेलो असतो गरमीने. तो आता मेला तो गरमीने. आता ते कधी बर्फ भेटते असं झालंय त्याला. हा बघ हा बघ बघ बघ. नाही नाही, पण आपल्याला अजून रायडर कोण दिसत नाही. हा एक दिसतोय नुसता चिपकतोय मला, पण इथलाच आहे कोणतरी लोकल. आपले MH वाले कोण दिसत नाही. MH वाले सध्या आम्ही 4 जणच दिसतो इकडे. सॉरी 5 जण. आपला एक फंटर तर सकाळीच गेला लवकर, पण बाकी कोण दिसत नाही. असं कसं रायडर दिसले की थोडा आम्हाला पण जरा बरं वाटतं की वा अभी तो लडाख आने की जो फील होते ना वो आता है फिर. खूप कंटाळा आहे रे बाबा हा मला आता. खूप हा म्हणजे हात बी दुखायला लागला या ट्रॅफिकमध्ये. हे ब्रेक दाबून, टर्न घेऊन, क्लच दाबून. अरे हा काय करतोय यार. फुल टाइमपास खरोखर. एवढा मोकळा रस्ता असला तरी ना टाइमपास करत चालत असतात. हे सगळे रेंटवाले आहेत, रेंटवर घेतलेल्या गाड्या आहेत. आणि जास्त रॉयल एनफिल्डचे असतात, हिमालय. भाई आपण आलो डायरेक्ट महाराष्ट्रामधून गाडी घेऊन. MH 05.
भाई आज MH05 लेह लद्दाख घूमेगी अपनी एडवेंचर। अभी भी गर्मी है, ऐसा इतना ठंडा नहीं है। और मेरे को लगता है शाम को ठंडी चालू होगी, शाम को 5 साढ़े 5 बजे के बाद। भाई टर्निंग में थोड़ा आराम से रे राज, आपल्या राजभाऊ लीड करतायत राईड आपली श्रीनगर टू लेह। त्याला जबाबदारी दिलेली आहे, कारण आपला जो लीडवाला होता तो लवकर गेला। ए हल्ली गाडी माझी, काय दगड भेटलाय काय? सकाळी मी एवढा टेन्शनमध्ये आलो रे, आता म्हटलं करायचं काय? एवढा खिळा, नशीब छोटाच होता खिळा, राजभाव आपला आहे म्हणून टेन्शन नाही। आणि मी आपलं सगळं घेऊन आलो आहे, पंक्चर किट बरं आलं, यूज झालं, मला खुशी झाली मी आलात, म्हणजे आणलेल्या वस्तूची चीज झाली, चीज बस झालं ना भाई। रास्ता बहुत छोटा है रे, आराम से आ जाओ, आराम से चलो। हरियाणा पासिंग। रायडर लोक कमी दिसत आहेत रे, पण हां ते आता मगाशी गेले, पण ते रेंटवर वाले आहेत, पण आपले MH वाले आपणच दिसतोय सध्या। मी काय बोलतो, नाश्ता नको, डायरेक्ट एकदाच काय ते करू, नाश्ता आणि जेवण, म्हणजे परत दोनदा नको थांबूया। हां एकदाच काय ते खाऊन घ्या। नाही एक आता 1:30 सव्वा 1 वाजलाय। नाही लोकलचा ठीक आहे, हां लोकलचा भाई बर देखो ऊपर है, उधर सामने देख, सामने तो बघ हा फोटो थांब, मोबाईल मध्ये इकडे थांब, 2 मिनिटं थांब। हा बघ याच्या गावात कसला गेला हा। हे भाई तिकडे बघ भाई, तिकडे बघ, उधर देखो भाई। हे समोर वरती आपल्याला तेवढं, हे चल ना राज, चल तेवढ्या टॉपला जायचं आहे का आपल्याला? आजच्या गावात रे पिकअप नाही पकडत माझी गाडी, भाग हे पिकअप नाही पकडत गाडी माझी, कशी ती लोड झाल्यामुळे। भाई टॉप बॉक्स आणि सॅडल बॅग खूप वेट झालंय, काय समजत नाही काय करायचं। कपडे मी इथे ठेवू पण शकत नाही, आता हे सगळं खाली होईल ना, स्प्रे वगैरे, स्प्रे किती आणलेत मी, बाबा उगाच आणले असं वाटतं मला आता। हाँ भाई दिल खुश, राज मेरे यार, मेरे दोस्त, अभी लग रहा है भाई, अभी 4 दिन जो हमने वो बाइक पे ट्रैवल किया, डे नाइट राइड किया, तो अभी लगा भाई चल, उसका कुछ तो फल मिल गया, अभी दिख गया, अभी बर्फ थोड़ा, दिल को सुकून मिला, दिल को। अरे माझा हा कुठे गेला? नाही भाऊ आपला कौस्तुभ माय बेस्ट फ्रेंड। हे बघ रेंट वाले। चला जेवण झालं, हे बघा कृष्णा पंजाबी धाबा, ह्या धाब्यामध्ये आपला एक मराठी माणूस आहे, तिथे मस्तपैकी आपण नाश्ता केला। आणि ह्या भाऊंना, चला भाऊ येतो, ह्या भाऊंना भेटायचं इथे आल्यानंतर। नाव काय तुमचं? म्हणजे हे आता कुठे आलं? कर्नाल मार्गवला ना, ओके चालेल, चला। जेवण मस्त होतं, मजा आली जेवायला, आणि आता पट्टापट निघायचं आहे, कारण खूप लेट झाला आहे। हाय गो शी घर, हा कुठलं? तिथे जाय वाटतं, बघ जा। शी यार, ते उगाच घातलं जॅकेट मी, काय गरम होतंय बघ। शिट चला, खूप लेट झालाय बाबा, खूप लेट। असा प्लॅन नको रे बाबा, काय प्लॅनचं हेच झाला बघा, पट्ट्यावर झाला प्लॅनचा सगळा। शी वाव, हवा आली, बरं वाटलं। लाईफमध्ये सगळी घाई, काय सांगणार, बोलणार, इथे पण घाई, निघताना पण घाई,
नाश्ता पण पटापट केला, सॉरी जेवलोच आम्ही. कारण प्रॉब्लेम हा आहे, आम्हाला ना खूप लेट झाला, पहिल्या दिवसापासून आम्हाला लेट, आणि त्यामुळे आता पण लेट. आता आम्हाला सगळं जोजीला वगैरे करत जायचं आहे, कारगिल वॉर करायचं आहे काही करून, कारण उद्या आम्हाला पॉसिबल नाही होणार आहे. कारण हे रिटर्न काय होत नाही, सगळं जाता जाताना करायचं आहे. लेहचं आपलं हॉटेल बुकिंग केलं म्हणून आम्ही फसलो, नाहीतर आमचा प्लॅन होता की आज ह्याला थांबायचं श्रीनगरला आजचा एक दिवस. पण आम्ही फसलो तिकडे की ह्याला बुक केलं आपण लेहला हॉटेल आणि 5,000 ॲडव्हान्स दिले. नाहीतर माझा आज विचार होता थांबायचंच. कारण प्लॅन असा झालेला की बाबा श्रीनगरला काय आहे म्हणजे आम्हाला श्रीनगरला फिरायचंच नव्हतं ॲक्च्युली, आम्हाला डायरेक्ट जे पण आहे लेहलाच जायचं होतं. पण हे अति लेट झाल्यामुळे प्लस रोड खराब आपण म्हणतो, पण एवढं कवर होत नाही. कारण डे टू डे राईड असते आपली, सकाळी उठून परत बाईक चालवा, परत रात्री झोपा, परत सकाळी उठा, एवढं सोपं नाही आहे, खूप भारी पडतं. त्यामुळे विचार करूनच बाहेर पडा, आपली बॉडी तेवढी साथ देत असेल तर. नद्या बघा, नद्या. हे काय करतोय ना, हे नद्यांचं आपलं नाव माहीत नाही का मला. हा करतोय आता. हा रस्ता होता पहिला खडबडीत होता, बोलत होते. हा नदी ना. मोबाईल मध्ये काय माहिती, बघावं लागेल, थांब जरा. आर्मीवाले चालले आपले, एक नंबर यार. गाड्या बघ ना, आई शपथ काय वाटतात ना. हे बघ, आम्ही तेव्हा मूवी मध्ये बघायचो, आज बघ प्रत्यक्षात होते हे गाड्या. लगातार आहेत हे बघ, मस्त वाटलं यांना बघून. पण काही बोला, एक अशी वेगळीच एनर्जी येते आर्मीवाल्यांना बघितल्यानंतर. काही हाय काम पण तसंच आहे त्यांचं ना, त्यामुळे काय बोलणार, ते आहेत म्हणून आपण आज बिंदास फिरतो इकडे. त्यांचं काम म्हणजे खूप मोठं आहे, खूप मोठं काम आहे त्यांचं. नाहीतर आपल्याला आज काही भारत फिरायला भेटलाच नसता, आज ही लोक नसली असती तर. सलाम आहे, सलाम. भारत माता की जय. आपली मराठी माणसं खूप आहेत इकडे आता, म्हणजे लेहला, म्हणजे इथूनच सुरुवात झाली. लेहला पण खूप माणसं आहेत मराठी, आणि ती 20-20 वर्ष झाली आहेत त्यांना इकडे. म्हणजे विचार करा. ए राईट साईडला बघ, नदी बघा, नदी राईट साईडला. काय मस्त वाटते रे एकदम. थांब, हा काय करतोय, थांब ना जरा भाई. ओके 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 सर, ओके सर. तू सांगतोय जाऊ नको, थांब जरा बस, थँक्यू. पण आपली पिकअप पकडतच नाही ना गाडी. आई शपथ, ते बघ तिकडे बघ, हा बघ वरती वरती तो बघ. हा आपल्याला तिकडे जायचं आहे. वा, काश्मीर. भाई हे सगळे तिकडेच चालले आहेत वाटतं, हे 4 व्हीलर आले. पण हे भाई इथे ना बसवाल्यांची लय भीती आहे इकडे. भाई सावकाश आरामात, जे पण कोण येतील ते बसवाले खतरनाक पळवतात गाडी. लेह किती आहे, 381 बाबा. 381 भगाओ अभी, भगाओ अभी. वो बर्फ के पास जाने का है तो भगाना पड़ेगा बाइक भाई. लेट तो हो गया है, लेकिन वो कंप्लेंट करके मतलब नहीं है. वाव, पाणी बघ कसं वाटतं ते. पाणी बघ ना. हा हे बघ, पाणी बघ, पाणी आहे हे. बर्फाचं पाणी असेल काय, नाही बर्फाचं नसेल पाणी आहे. कुठले तरी नदी आहेत, पण पाणी कसं वेगळंच वाटतं ना हे. शपथ काय आहे यार. खरोखर लोक लडाखला येतात ना, उगाच नाही येत, खरोखर खूप म्हणजे अविस्मरणीय हे क्षण आहे, अविस्मरणीय. हां, आणि ही जी राईड आहे ना, खरोखर मी सगळ्यांना सांगेन, खरोखर एकदा ट्राय करा लेह लडाखसाठी, खूप धमाल आहे. पण आता हे रोड मला वाटतं ना हे हल्ली झालेले आहेत. हा, कारण मी पहिलं जे व्हिडिओज बघायचो ना त्याच्यामध्ये रोड खूप खराब असायचे, पण आता हे बऱ्यापैकी रोड झालेले बघा. त्यामुळे लोकांचा आता प्रवास कसा लगेच होतो. बाबा आता वरती किती गर्दी असेल तिकडे जोजीला पास 20ला. सोनमार्गला पण बोलत आहेत गर्दी खूप आहे, कारण सगळे फोटो काढण्यासाठी थांबलेत तिकडे, त्यामुळे सगळे ट्रॅफिक जाम झालं आहे.
बघू आपल्याला काही करून 6 वाजेपर्यंत तरी पोचलं पाहिजे कारगिल वॉरच्या इथे संध्याकाळी. शी यार खूप लेट झाला. सकाळी निघायला पाहिजे होतं. सकाळी काय बोलणार, कुठे काय वेळ लेट झाला समजलंच नाही. ॲक्च्युली उधमपूरचा आम्हाला जो रोड भेटला ना खूप बेकार रोड, म्हणजे आमचा टाईम तिथे खूप गेला. वाव काय दिसत आहेत बघा ना. आता असं वाटतं एकदम जवळ आलो आम्ही. हे बघा, हा बघा समोर बर्फाचा डोंगर मधला बघा. हा क्या बात आहे भाई, काय वेगळंच वाटतं यार इथे. फक्त ह्यांना सांभाळलं पाहिजे. बघा हे कसले टर्न घेतात बघा, घाप घूप. यस, बघ इकडे बघ काय तो बर्फ, काय तो डोंगर आणि काय ही माझी बाईक. लय बरं वाटलं आल्यावरती. स्वतःच्या बाईकने जेव्हा तुम्ही 4 दिवस प्रवास करून जेव्हा येता आणि ही अशी जन्नत बघता ना तुम्ही, अरे काय सांगू तुम्हाला काय वाटतं यार. वेगळंच फील होतं एकदम. हो स्कूलची पोरं बघतायत बघा. बाबू बघतोय माका, बाबू बघता. थांब जरा माका जाऊ दे. गाडी माझे फुल लोडेड असल्यामुळे पटकन पिकअप पकडत नाही. थांब बाबू. चढून आली की थोडं पुढे. थोडासा पुढे असं मागे प्रेशर देऊ नको. पाऊस पडतोय काय. अरे यार पाऊस पडला तर मला हे कॅमेरा काढून ठेवावा लागेल यार. शिट, वॉटरप्रूफ नाही आहे कॅमेरा माझा. शिट. मजा रे आली. बाबा हे केवढा टर्न आहे हा. सेकंडवरच चढणार गाडी माझी. थर्डवर चढणारच नाही गाडी. भाई काय थर्डवर जाणारच नाही माझी गाडी. तर सेकंड. अरे यार पाऊस आला की काय. मला ती वॉटरप्रूफची केस शोधली पाहिजे काही करून. हे जे पाणी येतं ना वाहत नद्यांचं भारी वाटतं. आपण काही बोला, फुल हाईट आहे. फुल हाईटवर चाललोय. गाडी काय माहीत नाही, बाईक पिकअप पकडत नाही माझी. फोर्थवर तर चढतच नाही जास्तीत जास्त. थर्ड नाही तर मग लास्ट सेकंड. ठीक आहे लोड आहे म्हणून. वाव आई ग बघा ना. वाव काय पाणी आहे. मगाशी पाऊस पडत होता ना म्हणून मी कॅमेरा काढून ठेवला, कारण व्हिडिओ आले पाहिजे भाऊ. मोबाईलचा डेटा ट्रान्सफर करायचा, कारण मोबाईल फुल झाला आहे माझा. तर संध्याकाळी जाऊन तो ट्रान्सफर करून आता किती वाजता पोचतोय त्याच्यावर आहे सगळं. बाकी तर म्हणून मी हँडग्लोव्ज वगैरे काढून ठेवले बघा. जरा म्हटलं जरा गरमी झाली, कंटाळा आला आहे, तर थंड जरा हवा घेऊया अंगावर. जरा म्हटलं ग्लोव्ज वगैरे काढून टाकले सगळं. आईच्या गावात आला बघ. हेच लपडे आहेत. रोड खूप छोटा आहे रोड. आणि हे बसवाले कधी कधी सुसाट असतात, कधी कधी आपल्याच धुंदीत असतात. कारण काय इथलेच आहेत ना लोकल, आपण काय बोलू शकत नाही. थांब. ओके गेलो. आता सोनमार्ग येईल. सोनमार्ग 18 किलोमीटर आहे अजून. ओ बघ आईच्या गावात एवढ्या गॅपमधून काढायची म्हणजे भीती वाटते मला. कुठेतरी घुसूक होईल. शी खूप टाइमपास करत चालतात रे बाबा. हे बघा सोनमार्ग 15, कारगिल 35 आणि लेह आहे 360. एकदम आरामात चालले बघा. हा बघ इनोवाला बघ. रोड एकदम आता बनवलाय वाटतं रोड. बघ आई ग कान ना दुखतोय मला काय समजत नाही साला. इथे ना इथे काहीतरी आहे कानाच्या इथे. तेव्हा आपल्याला तिकडे जायचंय. उद्या. अरे गाडी इथे पण चढत नाही रे. हे बघ. हो रायडर दिसले. भाऊ पण दिसले. कुठले आहे ते. MP जे दिसत आहेत. MPचे आहेत. MP महाराष्ट्राचा अजून कोण दिसला नाहीये.
ओ इसको बोलते नज़ारा भाई, इसको बोलते नज़ारा। और वो बाइक पे बैठ के देखने में मजा है ना, वो किसी में भी नहीं है भाई। क्या लग रहा है देखो ना भाई, सुपर। रोड अभी चकाचक बनाया लगता है, हाँ ताजा ताजा। बाईक मला उद्या काही करून सर्व्हिस सेंटरला घेऊनच गेलं पाहिजे। स्पीड पकडत नाही, स्पीड कुछ तो प्रॉब्लेम आहे। हे बघा सोनमार्ग, सोनमार्ग, सोनमार्ग अथल टनल, सोनमार्ग टनेल, सोनमार्ग टनेल, सुपर। भाई गाडी पिकअप पकडत नाहीये, काय समजत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे। अरे ही अशी Yeah, came through flexing cause they know I got the sauce. Got the presence on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me, rockin' boots and white tee. Designer on my गारगार हवा आली आहे, गारगार। भाई आम्ही आता निघालोय आपल्या इथून, कुठून, सोनमार्ग टनेलमधून। आणि हा सोनमार्गचा टनेल आहे। एवढी गर्दी आहे बाबा बाबा, म्हणजे विचार करा तिकडे जोजीला पासला वगैरे किती गर्दी असेल। काय बोला, रील एवढे फास्ट बनवतात ना, सुपर। पण आता इथे जास्त वेळ थांबलो ना तर इथेच लेट होणार, म्हणून म्हटलं निघूया। कारण मी म्हटलं यांना पुढे निघतो, कारण माझी बाईक पिकअप पकडत नाही आहे, तर मी बोलून मी निघतो इथून। हा बरं वाटलं जरा, बाहेर गरम होत होतं आणि इथे थंडी वाजते आतमध्ये। बाईकचं माहीत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला क्लीन करावं लागेल। मला वाटतं थोडं बॉडी अजून परत एकदा क्लीन करावी लागेल, किंवा ऑइल तर चेंज करायचंच आहे उद्या। पण मगाशी खूप एकदम थकल्यासारखी झालेली, बरं झालं थांबलो ते। आता हे येतील तेव्हा येतील, आपण जाऊ पुढे तोपर्यंत। काही इकडचे टनेल आहेत ना, एवढे मोठे आहेत ना, म्हणजे 10 किलोमीटरचे आहेत। आता त्या दिवशी श्रीनगरवरून येताना पण आम्हाला एक भेटला 10 किलोमीटरचा, बाबा बाबा, म्हणजे असा वैताग आला, संपतच नव्हता। म्हणजे रात्रीचा तुम्ही नाईट राईड करून जर सकाळचा जर तो तुम्हाला जर टनेल भेटेल ना, तर असं डोळ्यावर एकदम असं हे होतं, गोल 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 फिरतं। ती लाईट एकदम बेकार आहे आणि तुम्हाला अशी डुलकी लागते लगेच, लय बेकार आहे तो टनेल। आणि हा पण बघा ना किती मोठा आहे टनेल सोनमार्गचा। 50ची स्पीड सांगितले, 50ची स्पीड, पण आपण किती आहोत 60च्या स्पीडला। 50च्या स्पीडला असलो तर त्याला अर्धा पाऊण तास लागेल। पण थंड आहे एकदम, गार वाटलं। मला वाटतं आता चेंज होणार क्लायमेट सगळं, मला वाटतं सोनमार्ग नंतर चेंज होतं सगळं। वाव सुपर। ओहो अभी हम थोड़ा ऊपर आ गए, ओ देखो, हे बघ आली ना वो खाली बघ, खायला एवढा बसलाय बघ कसा काका, काहीतरी हे बोकडं आहे वाटतं त्याची, बसला बघितलं कसा, पाणी बघ, पाणी खाली, हे मला वाटतं बर्फातच पाणी असेल ग। हे बघ तिकडे बघ, तो बघ, तो बघ, तो बर्फ, तो बघ तिथे बाबा, म्हणजे खाली कशी राहतात लोक रे बाबा, लय डेंजर आहे। पण हा जो व्ह्यू आहे ना, हा म्हणजे नजरेत हा म्हणजे पैसा वसूल असा हा नजारा आहे तिकडे। नजारे, फक्त नजारे बघायचे, बघायचे आणि शूट करायचं, बघायचं आणि शूट करायचं, एवढंच आहे बस। असं हे सगळं बघितलं की ना खरोखर, अरे कुठली आहे ही बाईक। मगाशी भरपूर रायडर्स गेले, गुजरातवाले होते। झोप नाही ना व्यवस्थित, डोळे ना आता चरचरतात, दुखायला लागले डोळे। हो आपले तीन पार्टनर मागे आहेत, अजून दिसत नाहीत कुठे। ते आपल्या ह्याच्या सोनमार्गच्या टनेलच्या इथे थांबले, रील बनवायला ते तिथेच थांबलेत।
सब राइडर तूफानी तूफानी मचा रहे। अरे चल मेरे धन्नू, चल मेरे घोड़े, चल मेरे घोड़े। इधर मत जा, इधर लेफ्ट साइड में खड्डा है। रुके ना, तिकडे घाल लेफ्ट साइडला। हो बघ धुरांडू सोडता मग धुरांड्या। काहीतरी वाजतंय रे बाबा, वाजायला लागला आता सगळं, खाळखुळ खाळखुळ होतंय काहीतरी, लूज झालंय काहीतरी 100%। खरी कसरत आहे। थांब थांब, फर्स्ट फर्स्ट गेलं चढणार गाडी। गणपती बाप्पा मोरया। गाडी फर्स्ट गेले, टर्न आहे ना तिथे, टर्न आहे त्याच्यामुळे। नाही नाही साईडला नाही घेत आहे बाबा, साईडला म्हणजे हे बघ ना तिकडे, हे बघ। हा मी आहे तिथे, थांब ना तिथे, पुढून गाड्या येत आहेत ना। साईडला म्हणजे एकदम साईडला नाही जाणार आहे। नाही नाही किती कशाला, इसको तो लदाख राइड बोलते हैं। भाई त्यांची मजा येणार आता, मागून येणार त्यांची। लद्दाख बोलते हैं इसको, लद्दाख। वीडियो खाली देख के मत आ जाओ। आपला लोड जास्त आहे ना गाडीवर, त्यामुळे। हो आता माझी ते सिंगलच जाणार, हा कशाला ओव्हरटॅक करतोय त्याला। नाही जायला देणार। हो लेफ्टला ठेवायचीच नाही गाडी, राईटला ठेवायची इकडे अशी। आहे का बाबा, डेंजर म्हणजे, म्हणून तर लदाख उगाच लोक घाबरतात। डेंजर आहे, आपली गाडी हेवी आहे ना, लोड आहे ना गाडीवर। नाही घालायचीच नाही गाडी, खड्डा बिड्डा काय समजत नाही कुठे आहे। गो गाडी थर्डवर चढतच नाही माझी, सेकंडवरच चालते बघा अजून पण। हे बघ बघ, ग्लोव्ज काढले, असं गार झाले हात, मस्त वाटलं जरा। बघा आता किती जवळ आलो बघा आम्ही, हे बघा बघा, बर्फाच्या एकदम जवळ। आता अजून वरती जायचंय। ओ हो 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 हो। स्पीड कमी झाला, खूप कमी झाला, कारण बघा श्रीनगरवरून बरोबर 316 किलोमीटर आहे ले, पण 316 किलोमीटरला 9 तास दाखवतात जर नॉनस्टॉप आलात तर। पण नॉनस्टॉप तर आपलं होत नाही, फोटो सेशन, व्हिडिओ, ट्रॅफिक आणि असा रस्ता, त्यामुळे 9 तास होतात। 9 तास काय, नाही म्हटलं असेल मला 12, 13, 14 तास पाहिजे। अरे वाह एक नंबर ना। अभी अभी मेरी गाड़ी ना देखो ऐसी चिक्कल से रंगी बेरंगी हो जाएगी, तभी वो चलेगा ना, तभी वो ऐसा लगेगा लद्दाख के लिए आया मैं। वाह 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 वाह। चिकल धुनी, चिकल धुनी, मेलो मेलो उडवल्यान पाणी माझ्यात। थार थार इलेशीला घातल्यान माझ्या पॅन्टीत, सगळं वाट लावून टाकलं ना, तर उद्या धूक झाली पॅन्ट। आई गे आय 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 आय। धडाक धाम, धाड दूर, धाड दूर धाड। हा केवढा मोठा ग्रुप आलाय बघा रायडिंगचा। आई ग, सगळे रायडर पण महाराष्ट्रातले नाहीत, गुजरातले सगळे, सगळे गुजराती आहेत। गुजरात एम एच दिसत नाही अजून मला, एम एच अजून आपलं कोण दिसत नाहीये। आता दिसला तर लेला। ऐक ऐक, आई शपथ काय असेल ना यार इथे, म्हणजे एकदम जेव्हा बर्फ असतो, एकदम स्नोफॉल होतो तेव्हा वगैरे काय हालत होत असेल इकडे।
भाई भाई खरं कर खत्म हो गया भाई वो जो पैच था वो बहुत बेकार था इधर क्या जाम हो गया देखो ऐसा है भाई लद्दाख इतना आसान नहीं है भाई लद्दाख राइड बहुत कठिन है प्रॉपर ट्रेनिंग करके आओ आता हे काय झालं यार शिट आपल्याला जायला भेटलं असतं बरं झालं असतं शिट 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 थांब 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 हे फोटो काढायला थांबतात म्हणून जाम होतं इकडे ए भाई इधर मत डालो भाई त्यांनी कुठे लावली आहे बघ गाडी हे बघ सुमोवाल्याने आई शपथ ते गाड्या पाल बघूनच माझी काटा आला अंगावर अगं बाई काय करते नाही नाही थांब थांब जरा थांब जरा थांब ए अरे शी याच्या मागे राहिलो की राहिलो नजारे देखो दादा मला जायला द्या ओके ओके धन्यवाद धन्यवाद चल घोड़े भाग इज्जत का सवाल है तेरे ये राइड पे भाई हार मत मानना वो देख बर्फ नाही आहे तो बर्फ आहे तो असं काय दिसतो पण आई ग वाचतंय काहीतरी वाचतंय गाडीचं बघ आय 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 बघ हालते गाडी पूर्ण धर 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 हे सगळं वाजायला लागलं ओय क्या हुआ हाँ गिर गया कुठे पडला कुठे पडलाय शिट यार ग्लोव्स पडले एकच भेटला शिट एकच भेटला शी यार उगाच ठेवलेले मी तिथे चांगलावाला ग्लोव्स माझा पडला माझी चुकी झाली ॲक्च्युली मगाशी ते फोटो काढण्यासाठी मोबाईल काढला आणि हँड ग्लोव्ज नाही इथे ठेवला इथे ग्लोव्ज म्हणजे पोटाच्या इथे आणि माझ्या लक्षातच नाही तो परत घ्यायला आणि तो मला वाटतं ह्याला वॉटर क्रॉसिंग होती ना मगाशी तिकडे छोटीवाली मगाशी तो मला वाटतं त्या कुठेतरी पडला माझ्या लक्षात नाही तर एक मागे पडला आणि एक अगोदर पडला म्हणजे एक अगोदर पडला आणि एक ग्लोव्ज नंतर पडला तो जो नंतर पडला तो एकाला दिसला त्याने मला सांगितलं पण मला वाटलं त्याला दोन्ही पण भेटतील एक कुठे गायबच झाला बर्फात ते बर्फात उभे आहेत बघ हा नाही 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 बर्फात उभे आहेत बघ उभे जोजिला पास क्रॉस 11,649 उंचीवरती आहोत आता आम्ही आय 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 ग 11,649 उंचीवर आहोत आम्ही ओ देख उधर चल 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 राईड मार राईड घे इन वादियों में ओ जोजिला पास क्रॉस अभी कारगिल आएगा मेरे दोस्त भागो 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 जल्दी भागो अभी ट्रैफिक नहीं मिलेगा आय 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 ग बाबा हे काय शी 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 गाडी आपटते धोपटते आवाज येतो गाडीचा आवाज येणार आता खाड खूड खूड काढ खाड खूड खूड खाड हो भाई साहब काय लागतं ते ड्रोन पाहिजे यार ड्रोनवाला बाबू लावायला मागे काय फायदा शी ड्रोन पाहिजे होता इथे यार
अरे काय या जाम करून टाकल्याने बघ आता इसू. रे बाबा बाबा बिचारा भारी पडतो एकट्याला. एकटाच आहे ना तो. थांब रे. मेंढर वेगळीच जात आहे बाई. हा याला काय बोलतात रे. शिट मी विसरलो. अरे काहीतरी बोलतात काहीतरी बोलतात काहीतरी बोलतात मी विसरलो. भाई क्या था ये टन था क्या था. अरे इकडे ऊन कसं काय. इथे ऊन ना इकडे ऊन. वाजले किती. शपथ बघ आंघोळ घालून गेलो. त्या आंघोळ घालून गेलो बरोबर चांगली. पाणी कुठून येतं काय कळत नाही हा. अरे काय आंघोळ घातलं ए बळा. कसा गारगार वाटता. गारगार वाटता. गारगार. आता द्रास आहे 25 किलोमीटर. कारगिल आहे 84 आणि लेह आहे आपलं 113 किलोमीटर. ऐक बाबा 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 थंड थंड सगळं झालंय. गार हात बोट. एक मिनिट थांबा. हळू उतर. मी तोपर्यंत एंट्री करतो. इथे कुठे आहे का वॉशरूम. चलो अभी एक प्रोसेस तो हो गया. वो खाली उधर ना नंबर देना पड़ता है गाड़ी का. बाकी कुछ नहीं. परमिट वगैरह मेरे को लगता है आगे बढ़ देखते हैं. और लेह है इधर से 310 किलोमीटर्स. आणि ना हे रस्ते आता मला वाटतं लेहपर्यंत असेच आहेत. असा आपला भाऊ गेला आहे पुढे. तो सांगत होता की आता असेच रोड आहेत. त्यामुळे आता तुम्ही कवर करू शकता. पण तरी पण आम्हाला खूप वेळ जाणार. म्हणजे 12 तर वाजणार 100% रात्री. खूप लेट होणार. बघू आता परत कारगिलला आमचा अर्धा तास जाणार. तिथे फोटो वगैरे काढून व्हिडिओ बिओ तिकडची माहिती हे सगळं करेपर्यंत अर्धा पाऊण तास जाणार तिकडे. पण ठीक आहे उद्या आम्हाला आरामच करायचं आहे लेहला. तर आम्ही असं ठरवलं उद्या मस्तपैकी आराम करून रिलॅक्स करायचं. मग बघू. कारण उद्या बाईकचं मोठं काम आहे. आता इथे ना बघा इथे हॉटेल्स आहेत. थोडंसं कॉफी पियायची आहे गरमागरम. तोपर्यंत वॉशरूम बिशरूमला जाता हलका होतो जरा मस्तपैकी. मग कसं आपलं ते टेन्शन आहे थोडंसं फ्रेश झालं की जरा टवटवीत होतं. ती गरम गरम मॅगी. मग आता पोटात थोडंसं जरा गरमागरम गेल्यानंतर थंडी जरा वाजायची कमी झाली. तरी पण आता -6 आहे. -6 विचार करा. तर आपण प्रॉपर एकदम सगळं घातले म्हणून काय वाटत नाही आहे. पण अजून थोड्या वेळाने अजून मायनस जाईल. हालत खराब होणार मग. त्यामुळे मग सगळं बाहेर काढावं लागेल. स्वेटर वगैरे अजून जॅकेटवर घातलं पाहिजे. कारण आम्हाला ना पोचायला लेहला वाजतील मला वाटतं 11:30-12. कारण आता इथून कारगिल आहे 25 किलोमीटर. तर आम्ही 25 किलोमीटर मला वाटतं अर्ध्या पाऊण तासात पोचू आम्ही. तर कारगिलला आम्हाला वाटतं आम्हाला अर्धा पाऊण तास जाईल तिकडे. आणि तिकडून मग लेहला आईच्या गावात आपटली का जबरदस्त आपटली गाडी झप करून. हे मला वाटतं असंच कारगिलपर्यंत असंच भेटणार वाटतं. हे असे सगळे बर्फाचे डोंगर बघायला भेटणार. हे असं सगळं भारी वाटतं. बाबा हे काय आहे. दगड आहे वाटतं. दगडीचाच डोंगर आहे. एवढा मोठा आहे. बघा बघा बघा. इकडे रात्रीचा म्हणजे टेन्शन आहे प्रवास करायला. म्हणजे रात्रीचा म्हणजे शक्यतो कोणी येऊच नका इकडे. हां ग्रुप असेल तर ठीक आहे. भाई काय धुरंधरची शूट इथेच घेतलेली की काय. तसेच वाटते सेम. काय तो डोंगर काय ते पाणी आणि किती तो बर्फ. बाई 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 बाई. हे हवा सुटली. थोडं टाकू ना. 300. हे माझं 300 किलोमीटर चालेल. काय करू. राहू दे. टॉपअप करतो. नाही मी इथेच भरतो. कार्ड कशाला पाहिजे. अच्छा मग
हा मग इथे भरू ना. बस. हाँ 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 हाँ. ये भाई बहुत ठंडा है रे इधर. हाँ अभी उनको आदत है भाई, आदत हो गई है. हम लोग अभी अभी आए मुंबई से. काय ते डोळे आजच्या गावात हिला डोळे आवडले. अरे असेच आहे ते राहुलचं मी बघितलं, असेच आहे ते सगळे. हां आगे रस्ता अच्छा आहे. अरे इकडची मुलं छान दिसतात खूप. पप्पी घेतो ये पटकन ये. ए माझं पण संपत आलंय आता पैसे, कॅश बीस सगळं. थोडक्यासाठी मिस झालं आणि आमची चुकी आहे. खूप म्हणजे खूप लेट झाला आम्हाला, नाहीतर आम्हाला थोडंसं आतमध्ये जायला भेटलं असतं कारगिल वॉर मेमोरियल बघायला. पण बरं वाटलं, भारी वाटलं बघून. आपले मराठी माणसं पण भेटली, सगळे आर्मीवाले. आणि आता त्या दादा आहेत ते पण मराठीच आहेत. ते बोलतात आता सोडू शकत नाही. ॲक्च्युली 5चा टाईम आहे पण ते 7 वाजेपर्यंत ठेवतात, पण आता बंद झालं. त्यामुळे आता पण ते सोडू शकते. बोलतात सकाळी तुम्ही करू शकता, पण सकाळी तर आपल्याला पॉसिबल होणार, कारण आम्ही चाललो आहे आता लेहला. पण ठीक आहे, ते बोलले बाहेरून तुम्ही फोटोज व्हिडिओज काढू शकता आणि बघू शकता. क्या करेगा अभी, नसीब में है वो. हां प्री प्लॅन ह्याच्यासाठी बोलतो, प्री प्लॅन ना, ह्याच्यासाठी बोलतो प्री प्लॅन पाहिजे. माहिती घेतली पाहिजे. आपलं हे झालं टायमिंगमध्ये खूप आपण चूक केली. असं आतमध्ये जास्तही नाही, पूर्ण एवढंच आहे ते. चल आता थोडंसं आत बाहेरून बघू, थोडी इन्क्वायरी करू काय आहे कसं, आणि मग आम्ही जाणार लेहला. लेहला आता आम्हाला पोचायला किती वाजतील माहीत नाही, पण आमचा प्रवास खूप छान झाला, काय प्रॉब्लेम नाही. फक्त हेक्टिक झालं एवढंच, कंटिन्यू राईड असल्यामुळे नाईट राईड आमची जास्त झाली यावेळी. पण आता आजचा एकच दिवस होता शेवटचा रात्रीचा प्रवासाचा. आता उद्यापासून रात्रीचा प्रवास बंद. आता काय माहीत नाही, अचानक भयानक हे जे प्लॅन झाले आणि काय माहीत नाही, टाईम ॲडजस्ट नाही झालं, सगळंच प्रॉब्लेम झाला. त्यामुळे नाईटला आम्हाला म्हणजे जे अंतर कवर करावं लागलं. पण आता ह्याच्या पुढे नाही, बस झालं. आता उद्याचा दिवस पूर्ण आराम आहे. लेहला थोडंसं काय लेहचं जे लोकल स्पॉट आहे ते फिरायचे आणि परत निघून मग सगळं बाकीचं सगळं आपल्याला करायचं आहे. उद्या फक्त बॉडीला आराम बस. आणि फक्त एक आपला व्हिडिओ पहिला उद्या काही करून एडिट करून मला अपलोड करायचं आहे, कारण खूप दिवस झालेत, अजून सुरुवात नाही झाली. सुरुवात झाली पाहिजे. क्या बोलते पब्लिक अपनी वाट बघ रही है. राज गेला काय दिसत नाही तो. अच्छा तेच मगाशी मी आलो चायला बघते तर दिसत नाही, एवढ्या लगेच गेले. चलो आता लेहला आपण आता इथून ॲक्च्युली तुम्ही रात्रीचा प्रवास करू नका कोणी येत असेल तर. जर 4-5 तुम्ही असाल मित्र तर ठीक आहे, पण जर लेट होत असेल तर कारगिलला स्टे करा. कारगिलला मग कारगिल वॉर बघून मग तुम्ही लेहला या. आता आमच्याकडे ऑप्शन नाही आहे, त्यामुळे आम्ही लेहला जाणं भाग आहे, नाहीतर आम्ही इथेच थांबलो असतो आज. रोड आता मला वाटतं असाच आहे, फुल जंगलातून. जंगल रोड आहे, जंगल रोड भाऊ, सावकाश.